नमस्कार मित्रांनो. मकर राशीसाठी थांबलेला प्रवास पुन्हा सुरू होतो आहे. लक्ष्य, मंजिल अगदी जवळ आहे. तुम्हाला याचा संपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, येणारे 3 महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 हे जे 3 महिने आहेत, हे 3 महिने तुमच्यासाठी संपूर्णपणे वेगळ्या प्रकारचे असणार आहेत आणि खास करून हे तुमच्यासाठीच आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारचे त्रास, अवहेलना, अपमान आणि अपयश तुम्ही बघितलेलं असेल. आता मात्र गोष्टी तुमच्यासाठी बदलत आहेत हे निश्चित. कारण महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे तुमच्या साथीने उभे राहिलेले आहेत. खास करून गुरु जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, हा ऑक्टोबरच्या शेवटी तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, हा तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री होता, परंतु आता तो मार्गस्थ होणार आहे. बाकीचे जे ग्रह आहेत जसे की रवी, मंगळ, शुक्र, बुध हे सुद्धा तुमच्यासाठीच उपलब्ध आहेत. या सर्वांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या जीवनावरती कशा प्रकारचे असतील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत, अशा कोणत्या गोष्टी त्या करायच्या आहेत आणि ज्या संधी तुमच्यासमोर येणार आहेत त्याचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, हा तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री आहे. ऑक्टोबरच्या शेवटी तो मार्गस्थ होणार आहे. राशीच्या षष्ठात भ्रमण करणारा गुरु हा आता तुमच्या 7म स्थानामध्ये येणार आहे आणि तिथे जवळजवळ 1.5 ते 2 महिने राहणार आहे. आणि हाच गुरु तुमच्यासाठी जी काही महत्त्वाची जी दारं आहेत ती उघडणार आहेत, यशाची दारं उघडणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी, हा तुमच्या नवम, दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, हे संपूर्ण जे 3 महिने आहेत, हे 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचा काहीसा परिणाम हा तुम्ही आत्तापर्यंत बघितलेला असेल, परंतु पिक्चर अभी बाकी है. म्हणजेच गुरु ज्यावेळेस तुमच्या 7म स्थानात जाईल, त्यावेळेस तुम्हाला खरं जो येणारा शुभ कालावधी आहे, त्याचा अनुभव येणार आहे आणि हा अनुभव ऑक्टोबरच्या शेवटापासून सुरुवात होणार आहे. जवळजवळ 1.5 ते 2 महिने नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे. त्या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण कामं, महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भातले जे महत्त्वपूर्ण निर्णय ते घेऊ शकता. लक्षात घ्या, परत हा जो गुरु आहे, हा गुरु जवळजवळ डिसेंबरच्या मध्यानंतर परत फिरून तुमच्या 6व्या स्थानामध्ये येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 महिने, 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आहे. या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. पुढच्या वर्षीच्या जवळजवळ जून, जुलैपर्यंतच्या कालावधीपर्यंतचे जे निर्णय असतील, ते तुम्ही आत्ताच्या या 1.5-2 महिन्यामध्ये नक्की घ्या. तुमचे अंदाज चुकणार नाहीत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. या 3 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण डिसिजन घेणार आहात. अर्थात हे नीट विचारपूर्वक घ्या. तुम्हाला वेगळं सांगायला नको, तुमची जी रास आहे ही विचारी आहे. प्रत्येक गोष्टीचा साधक-बाधक विचार करूनच तुम्ही जे निर्णय असतात ते घेत असतात. परंतु निर्णय घेण्यामध्ये जास्त वेळ मात्र दौडू नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे मकर राशीचं, हे या 3 महिन्यामध्ये कशा प्रकारचं राहील. जसं की राशीचा जो लाभेश आहे शनी, हा शनी तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतो. राशीचा राजयोगकारक ग्रह सगळ्यात महत्त्वाचा शुक्र आणि अतिशय शुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या भाग्य, दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या भाग्य, दशम, लाभ आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. मला ठाऊक आहे की गेल्या 5-6 महिन्यामध्ये बरेचसे हेवी लॉसेस तुम्ही सहन केलेले असेल आणि आता ह्याच्यापासून नक्की नेमकं काय चांगलं होणार आहे की नाही, यावरचाच तुमचा विश्वास उडून गेलेला असेल. परंतु हे जे 3 महिने आहेत, हे 3 महिने तुमच्यातला जो आत्मविश्वास हा तुम्हाला परत मिळवून देईल. पैशाच्या संदर्भातले काही चांगले स्रोत निर्माण होतील किंवा काहीतरी जुगाड असा प्रकारचा तयार होईल की जेणेकरून बऱ्याच प्रमाणात जे साचलेला जो स्ट्रेस होता हा कमी होणार आहे. त्याच्या संदर्भात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल, तर साधारणतः येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. काळजी करू नका. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा मंगळ साधारण तुमच्या दशम, लाभ आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः घरातलं वातावरण सुद्धा गढूळ झालेलं होतं गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये. आता हळूहळू ते निवळेल. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा या दरम्यान तुम्ही हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात सुधारतील. काळजी करू नका. यानंतर जे तुमचं
रिलेशनशिप आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर 25 जो आहे शुक्र हा तुमच्या भाग्य, दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील, रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा कालावधी चांगला आली. ते एकच गोष्ट थोडी महत्त्वाची आहे, की साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये रवी मंगळाची दृष्टी ही तुमच्या पंचम स्थानावरती असणार आहे. त्यामुळे थोडं फार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. अर्थात हे बुडबुडे असतील, काळजी करू नका. यानंतर जर विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्ही जे काही एफर्ट घेतलेले असेल, प्रयत्न केलेले असेल, त्या संदर्भात किंवा त्याच्याशी संबंधित काही चांगले रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता त्याचे फारसे मोठे परिणाम तुमच्या आरोग्यावरती जाणवणार नाही, तरीसुद्धा डॉक्टर इलाज करणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी जो गुरु आहे, हा गुरु तुमच्याच सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणं ही अतिशय महत्त्वाची, अत्यंत गरजेची गोष्ट होती मकर राशीकरता. वैवाहिक जोडीदाराबरोबर जे काही ताणलेल्या जे तुमचे नातेसंबंध होते गेल्या 5-6 महिन्यामध्ये, ते परत पूर्वपदावर येणार आहेत. आणि खास करून जे मकर राशीच्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत, ज्यांना विवाह करावायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय महत्त्वाचा, अत्यंत उपयुक्त आणि शुभ फलदायी असाच असणार आहे. काळजी करू नका. एंगेजमेंट होणं, साखरपुडा जाणं किंवा तुम्हाला अपेक्षित स्थळ येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. आता हा सप्तमातला गुरु तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, की जो तुम्हाला लाभसुद्धा देईल, तुमच्यातला कॉन्फिडन्ससुद्धा वाढवेल आणि तुमची अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागतील. गेल्या 5-6 महिन्यापासून जी काही अडकलेली कामं होती, जी काही थांबलेली कामं होती, कुठल्याही संदर्भामध्ये त्याला आता चालना मिळेल आणि ती कामं पूर्ण होतील. या संदर्भात फक्त निर्णय तुमचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यानंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो आहे शुक्र, हा तुमच्या नवम, दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच राशीच्या दशम स्थानामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये रवी मंगळ सुद्धा असणार आणि तिथे शुक्र बुध सुद्धा येणार आहे. काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काहीही प्रॉब्लेम, काहीही कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाही. फक्त ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला थोडंफार जाणवेल, की जे तुमचे वरिष्ठ आहेत किंवा सहकर्मी आहेत त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामध्ये ज्याला आपण चहाच्या कपातली वादळं वगैरे म्हणतो, असे थोडेफार अनुभव येतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रात होणार नाही. काळजी करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही नवीन संधी मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना नवीन कार्यक्षेत्र सिलेक्ट करायचं असेल किंवा बदली हवी असेल, त्यांच्यासाठी ऑक्टोबरचा संपूर्ण जो कालावधी आहे अतिशय उपयुक्त असणार आहे. एकंदरीतच करिअरच्या बाबतीत काळजी करू नका. तुम्हाला नवनवीन संधी या दरम्यान निश्चितच उपलब्ध होऊ शकतील. आता इथे सुद्धा या संधी घ्यायच्या की नाही हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याचा संपूर्ण व्यवस्थित विचार करून या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या, कारण तुमच्या हाती जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर नियतीने तुमच्याकरता हे जे 2 महिने, 1.5 ते 2 महिने आहेत ते घडवलेले आहेत असं धरून चला, कारण गुरुचे भ्रमण तुमच्या सप्तमात होणार आहे. त्याच्यामुळे सर्व काही बदल तुमच्यामध्ये सकारात्मक होणार आहे. फक्त ते कशा प्रकारे करायचे, कशा प्रकारे निर्णय घ्यायचा, कशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह व्हायचं, हे तुम्ही मात्र ठरवायला हवं. एक गोष्ट मात्र निश्चित, तुम्ही घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी उपयुक्त किंवा योग्यच असतील. काळजी करू नका. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की ग्रहयोग, त्याचे प्रभाव, परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसे की दिनांक 28 ऑक्टोबरला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या लाभस्थानातला जो मंगळ आहे हा त्रिकोण योग करणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी, उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील, महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभव होतो. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला शनी आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. तुमच्या तृतीयात भ्रमण करणारा शनी आणि लाभात भ्रमण करणारा मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. हा त्रिकोण योग अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत लाभदायी अशा प्रकारचा असणार आहे. तुमची अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे काही तुम्ही चुकीचे निर्णय घेतलेले असतील ते आता तुम्हाला रिपेअर करण्याची अतिशय चांगली आणि नामी संधी तुमच्या हाती लाभणार आहे आणि त्याकरता तुम्हाला आपोआप मदत ही समाजाकडून म्हणा किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तींकडून मिळणार आहे, मित्रपरिवाराकडून मिळणार आहे. यामुळे काळजी करू नका. जे काही तुम्ही तुमच्या जे काही चुकीचे कामं केले गेलेली, की चुकीचे डिसिजन घेतलेले गेले होते, ते सर्व आता मार्गी लागतील. याकरता चांगली संधी या दरम्यान तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यानंतर दिनांक 4 तारखेला लाभातला जो मंगळ आहे त्याचा तुमच्या पंचमातील हर्षलची प्रतियोग आणि तृतीयातील नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे.
इथे लक्षात घ्या, जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 नोव्हेंबर ही तारीख नीट लक्षात ठेवा, कारण या तारखेला अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रहयोग तुमच्याकरता होणार आहे. तुमच्या लाभातला जो रवी आहे हा तृतीयातील शनी आणि सप्तमातील गुरुशी त्रिकोणयोग करणार आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्याला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रहयोग आहे, अतिशय शुभफलदायी आहे. तुमच्या मनातली जी काही कामं आहेत ती या दरम्यान किंवा 17 तारखेच्या आसपास त्या संदर्भातली अतिशय उत्तम संधी येऊन पूर्ण होतील. मग ते पैशाच्या संदर्भातले असतील, रिलेशनशिपच्या संदर्भातले असेल किंवा अन्य काही कागदोपत्री व्यवहार या संदर्भातली जी कामं असतील ती मार्गी लागतील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळतील. तुमच्या परिवाराकडून सुद्धा तुम्हाला चांगला या संदर्भात साथ संगत मिळेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे तो उत्तम राहील. नवीन कामाची सुद्धा सुरुवात तुम्ही करू शकता. खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. यानंतर दिनांक 19 तारखेला शुक्राचा बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षाची प्रतियोग होणार आहे. तर आर्थिक ज्या गोष्टी आहेत, खास करून कागदोपत्री व्यवहार, आर्थिक संदर्भातले इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. या दरम्यान तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकते. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. इथे थोडंसं लक्षात घ्या, की जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घ्या. गैरसमजामुळे अशा गोष्टी होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचे भावंड आहे, सिबलिंग ज्याला आपण मोठी भावंड म्हणतो, त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतर दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. तुमचे जे मित्रपरिवार असतील त्याच्यामध्ये जे स्त्री वर्ग असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात कटकटी किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले आणि अनावश्यक खर्च सुद्धा या दरम्यान होण्याची शक्यता थोडीशी जास्त. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला 10 डिसेंबरला हर्षलचा बुधाशी प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे संपूर्ण 3 महिने आहेत, हे 3 महिने तुमच्यातला जो एक वेगळ्याच प्रकारचा तुमचा कालखंड सुरू होईल, की जो गेल्या साधारण 7-8 महिन्यापासून पूर्णपणे वेगळा असेल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा नक्कीच ठरेल. याचप्रमाणे या तिन्ही महिन्यातल्या ज्या पौर्णिमा त्या संदर्भात सांगायचं झालं तर 7 ऑक्टोबरला, 5 नोव्हेंबरला आणि 11 डिसेंबरला पौर्णिमा आहे. अर्थात 11 डिसेंबरची जी पौर्णिमा आहे ही दत्त पौर्णिमा आहे. तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या जी आहे ती 21 ऑक्टोबरला एक अमावस्या आहे लक्ष्मीपूजनाची आणि 20 नोव्हेंबर आणि 20 डिसेंबरला अमावस्या असणार आहे. इथे एक गोष्ट सांगायची वाटते, जरी अमावस्या आणि पौर्णिमेला चांगले काही योग असतील तरीसुद्धा अमावस्या आणि पौर्णिमा हे स्वतःचे जे अनुभव आहेत किंवा स्वतःच्या काही ज्या इफेक्ट आहेत, परिणाम आहेत हे सोडून जातो. अर्थातच या तिन्ही ज्या अमावस्या किंवा पौर्णिमेत किंवा कुठल्याही अमावस्या पौर्णिमेला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका, वादविवादात जाऊ नका किंवा महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.